नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही डॉक्टर संकर्षण अधिकारीच्या घरी आलेली असते आणि ती घरी आल्यानंतर आता इकडे तिकडे बघत असते। दरवाजा उघडा असल्यामुळे आता भूमी आतमध्ये शिरते आणि आतमध्ये शिरल्यानंतर तिला समोर दिसतं तर तिथे कोणीही नसतं आणि समोर भूमी आता प्रवेश करते तर तिथून तिला एक फोटो दिसतो आणि तो फोटो दिसल्यानंतर भूमीच्या पायाखालची जमीनच हादरते। कारण तो फोटो बघितल्यानंतर भूमीला आठवतं ज्यावेळेला आकाशच्या गाडीचा अपघात झालेला असतो त्यावेळेला समोरच्या गाडीमध्ये ती बाई असते, त्या बाईला जीव गमवावा लागलेला असतो आणि मग त्या बाईला बघितल्यानंतर भूमी हादरते। त्याच वेळेला डॉक्टर जे चेक करायला आलेले असतात ते म्हणतात की तुमचा नवरा तर अजून जिवंत आहे, परंतु त्या गाडीतल्या समोरच्या बाईला बिचारीला आपला जीव गमवावा लागला आहे, ती मेली आहे हे भूमीला आठवतं आणि मग तिला खूप वाईट वाटतं की आपण ज्या अपघातात होतो त्या अपघातामध्ये ही बाई देखील होती आणि तिने आपला जीव गमावला होता आणि ह्या सगळ्यामुळे भूमीला धक्काच बसतो। तर त्या बाईचा नवरा म्हणजेच डॉक्टर संकर्षण अधिकारी याची आता मालिकेमध्ये एंट्री झालेली असते आणि तो समोर येऊन बघतो तर तिथे भूमी तिच्या फोटोकडेच बघत असते। आता डॉक्टर संकर्षण अधिकारी हा येतो आणि त्याच वेळेला भूमीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। ती बाई ही अशा प्रकारे मृत पावली, म्हणजेच आमच्या गाडीचा स्पीड गेल्याने तिचा जीव गेला होता हे भूमीला आठवतं आणि तिचा जीव अगदी हेलावून जातो। मग भूमी मागे वळून बघते तर तिथे डॉक्टर उभा असतो। आता डॉक्टर हा तिच्याकडे बघतच राहतो आणि त्यालाही आठवायला लागतं की ज्यावेळेला ॲक्सिडेंट झाला होता त्याची बायको ही त्याला कायमची सोडून गेली होती आणि काहीही न करता, म्हणजे काही न कळवता अचानक अशा प्रकारे तिचा अपघात होणं आणि तिचं त्याच्या आयुष्यातून कायमचं निघून जाणं हे सगळं त्याला दिसत असतं आणि तो काहीही करू शकत नसतो। डॉक्टर असून तो हेल्पलेस असतो, परंतु भूमीचंही तसंच झालेलं असतं। जेव्हा आता आकाशला ॲम्ब्युलन्समधून घेऊन चाललेले असतात त्यावेळेला भूमी ही आकाशला बघतच राहिलेली असते आणि प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा असं ओरडत असते। तेव्हा त्या बाजूच्या बायका तिला धीर देत असतात। त्याचप्रमाणे इथे संकर्षणला जे जेन्ट्स असतात आणि पोलीस ते धीर देतात आणि संकर्षणला आठवतं की समोर जी गाडी होती धडकणारी त्या गाडीमधली बाई ही होती। आता मग संकर्षण तिच्याकडे बघतच राहतो। भूमीला भीती वाटायला लागते की जे डॉक्टर होते त्यांचीच ही बायको आणि मग ती म्हणत होत असते की ज्यांचा अपघात झाला तेव्हा मग तो म्हणतो की हो बायको होती ती माझी, बायको आहे ती माझी असं म्हणून आता संकर्षण भूमीला ओरडतो। तेव्हा भूमी म्हणते की खरंच आय एम सॉरी असं म्हणून आता तो म्हणतो की एक मिनिट, काहीही बोलण्याची गरज नाही। आता तो भूमीला हात दाखवतो आणि तिथल्या तिथे थांबवतो आणि भूमी म्हणते की खरंच सर आय एम व्हेरी सॉरी, मला माफ करा। तेव्हा मग संकर्षण म्हणायला लागतो की सॉरी, तुम्हाला काय वाटतं की सॉरी हा खूप सोपा शब्द आहे ना? म्हणजे सॉरी बोललं की तुम्ही कितीही गुन्हे केले, कितीही काही केलं, एखाद्याचे जीव गेला तरीही ते माफ होऊ शकतं? नाही, तुमचं हे सॉरी मी कधीही एक्सेप्ट करू शकतच नाही, कारण तुम्ही जे काही वागलायत, जे काही केलं आहे आणि तुमच्या त्या गाडीमुळे माझ्या बायकोचा जीव गेला आहे, येत आहे का तुमच्या लक्षात? असं भूमीला तो बोलत असतो आणि भूमीला हे सगळं ऐकणं भाग असतं, कारण भूमीच्याच गाडीमुळे त्याच्या बायकोचाच जीव गेलेला असतो हे तिला कळून चुकलेलं असतं। आता तो म्हणतो की सॉरी, तुम्हाला वाटतंय की सॉरी बोलल्यामुळे सगळं काही मिटू शकेल, सगळं काही संपू शकेल, तुमच्या या सॉरी या एका वर्डमुळे माझी बायको परत येऊ शकेल? असं विचारल्यावर भूमी तिथेच गप्प बसते, ती निशब्द असते। तेव्हा मग संकर्षण स्वतःच्या बायकोच्या फोटोकडे बघत डोळ्यात आसवं गाळत असतो। तो म्हणतो की माझी बायको ही अचानक माझ्या आयुष्यातून निघून गेली आहे, ती कधीही परत मला दिसणार नाही आहे, कधीही भेटणार नाही, आम्ही कधीही पुन्हा एकमेकांना दिसणार नाही, याच्यापेक्षा कोणतं दुःख असू शकतं? असं म्हणून तो तिच्यावर जोरात ओरडतो आणि म्हणतो की तुमच्या या एका शब्दामुळे माझी बायको परत येणार नाही आहे। तुम्ही जे काही केलं आहे त्यामुळे तुम्हाला कळत नसेल, परंतु माझ्या आयुष्य पूर्णपणे निकामी झाले, पोकळी निर्माण झाली माझ्या आयुष्यामध्ये। तुम्हाला गाडी चालवताना दिसत नाही का की गाडीचा स्पीड किती आहे, गाडीत समोर माणसं असतील, समोरची माणसं गाडीत जिवंत असतील, तुमच्या या गाडीच्या स्पीडमुळे त्या माणसाचा किंवा बाईचा जीव जाऊ शकतो, याची कल्पना आहे का तुम्हाला? तुम्हाला जरा तरी आयडिया आहे की तुमच्या या वेगाने गाडी चालवण्यामुळे माझ्या बायकोची काय हालत झाली आहे? ती जागच्या जागी मला सोडून गेली आहे, कायमची सोडलं आहे मला तिने, कारण मी एकटा पडलो आहे आता, असं म्हणून ती आता अगदी खूप भूमीवर ओरडत असतो।
आणि म्हणतो की नाही, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या या सॉरी या शब्दामुळे मी तुम्हाला किंवा तुमच्या नवऱ्याला माफ करेल तर ते अजिबात होणार नाही. शिक्षा तर तुम्हाला होणारच आहे. असं संकर्षण भूमीला बोलून दाखवत असतो. भूमी गप्प उभी असते आणि मग तो म्हणतो की तुम्हाला नाही आयडिया तुम्ही काय केलं आहे ते. तुमच्या नवऱ्यामुळे माझ्या बायकोचा जीव गेला आहे. हे मी कधीही सहन करू शकत नाही. मी किती दुःखात आहे हे एकटं मी सहन करतोय. अचानक माझी बायको मला सोडून निघून गेली. तिचा अपघात झाला आणि अपघात झाल्याक्षणी ती ऑन द स्पॉट गेली आहे. याचा अजूनही मला विश्वास बसत नाही आहे. आमचं घर पूर्ण सगळं काही अगदी निकामी होऊन बसलं आहे. मी आणि माझी बायको खरंच आम्ही एकमेकांसोबत अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंतची संसाराची स्वप्न बघितलेली होती. परंतु ती अर्ध्यावरच सोडून निघून गेली आहे. मला एकट्याला पोरकं करून निघून गेली आहे. माझ्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे. आणि ते दुःख आहे ना ते मी सहन करतोय. तुम्हाला काय कळणार आहे त्या दुःखातलं? त्यातली वेदना, त्यातली जी काही दुःख, त्यातली जी काही राग, त्रास हा तुम्हाला समजणार का? नाही, कधीही तुम्हाला ते समजणार नाही. कारण मी त्याच्यातून जातोय. मी सहन करतोय ते सगळं. मला जे काही घडतंय माझ्याबद्दल ते सगळं मी सहन करतोय. असं म्हणून आता भूमीला तो बोलत असतो आणि भूमीला फक्त गप्प उभं राहावं लागत असतं. संकर्षण पुढे म्हणतो की नाही, माझी बायको आता पुन्हा कधीही येणार नाही आहे. या घरातला पोकळा आणि पोकळी, या घरातला कोपरा आणि कोपरा तिचं अस्तित्व होतं. सगळीकडे ती होती, फक्त ती. आता ती नाही आहे. तर घरही अगदी पोरकं झालं आहे आणि सगळं घर अगदी निकामी झाल्यासारखं झालं आहे. ती घरातली पॉझिटिव्ह एनर्जी होती. आता ते घरातली पॉझिटिव्ह एनर्जीच हरवली आहे कायमची. हे घरही आता निकामी झालं आहे आणि अनाथ झालं आहे. का माझी बायको अचानक मला अशी सोडून गेली? काय चूक होती माझ्या बायकोची? काय दुःख होतं आमचं हे आम्हालाच माहिती. अचानक ती माझ्यासमोरून निघून गेली. मला शेवटचा तिला निरोपही देता आला नाही आहे. आणि आपल्या प्रिय व्यक्ती जिच्यावर आपण अगदी जीवापाड प्रेम करतो, आयुष्याच्या शेवटापर्यंत तिच्याबरोबर जगायचं असतं आपल्याला, आणि अचानक ती आपल्याला अशी सोडून जाते. आणि आपलं दुर्दैव इतकं मोठं असतं की त्या आपल्या आवडत्या व्यक्तीला शेवटचा निरोप करणं, तिच्यावर विधी करणं हेही आपल्या नशिबात नसावं. इतकंही मोठं नशीब फाटकं नसावं कोणाचं. इतकं दुर्दैवी नशीब निर्माण झालं आहे माझं. आणि ते फक्त आणि फक्त माझ्या बायकोला मी कधीही आता बघू शकणार नाही. तिला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन गेले. तिच्यावरती निरोपही देण्याची वेळ नाही येऊ दिली माझ्यावर. इतकी वाईट हालत होती माझी. तुम्हाला समजू शकेल? नाही, कधीही नाही समजू शकणार. माझ्या बायकोसाठी मी खूप जगणार होतो, परंतु आता नाही. आता मात्र जे माझ्या आयुष्यात दुःख आलं आहे ते कधीही न भरून निघण्यासारखं आहे. कोणामुळे? फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. आमच्या आयुष्यात हे जे काही घडलं आहे ना ते फक्त त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात. आणि आता तुम्ही इथे सॉरी बोलायला आलाय? नाही, तुमचं हे सॉरी एक्सेप्टच केलं जाणार नाही आहे. आणि तुम्ही इथे काय आलात? वाव, ग्रेट. म्हणजे तुम्ही तुमच्या लहान बाळाला घेऊन आल्यात. म्हणजे आम्हाला दया दाखवा, आमच्या पुढे बाळाचं काय होणार? नाही, मी कशाचीही गय करणार नाही आहे. माझी बायको गेली आहेत आणि मी कोणालाही सोडणार नाही आहे. याच्यात ज्याचा हात आहे त्याला मी अजिबात सोडणारच नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं जे काही घडलं आहे ना त्यामुळे मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही आहे. तुमचं बाळ असू दे नाही तर मी काही विचार करणार नाही. भूमी म्हणते की प्लीज असं करू नका. तेवढ्यातच तो तिच्यावर ओरडतो आणि क्षितिजा रडायला लागते. भूमी म्हणते की बाळा काही नाही, हा काही शांत हो. परंतु तो ऐकतच घेत नाही. संकर्षणला भूमी म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं डॉक्टर. तेव्हा मग संकर्षण हा सिक्युरिटीला बोलवतो आणि म्हणतो की आत्ताच्या आता ह्यांना घराच्या बाहेर काढा. परत यांना इथे येऊ द्यायचं नाही. सिक्युरिटी तिला बाहेर आणतात आणि म्हणतात की मॅडम, अहो मी तुला घराच्या बाहेर काढलं होतं ना, मग तुम्ही इथे कशा काय आलात परत? प्लीज त्याला निघा, माझी नोकरी जाईल हो. असं म्हणून भूमीला तो घराच्या बाहेर काढतो. भूमी गयावया करत असते की प्लीज डॉक्टर, प्लीज माझं ऐकून घ्या. मला तुमच्याशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. मला तुमच्या उपचारांची अत्यंत गरज आहे डॉक्टर, प्लीज या. परंतु संकर्षण काहीच ऐकत नाही आणि वॉचमन तिला आता तिथून बाहेर काढतो. तर इथे रागिनी ही वाट बघत बसलेली असते. ती म्हणते की शिट, किती वेळ झाला आहे, कधीची वाट बघते. यांना दिलेल्या वेळात येणं ना समजतच नाही. कधी वेळेचं महत्त्व समजणार काय माहिती. तसंही मी आज कधी नव्हे ते अगोदर येऊन थांबली. तेवढ्यातच दीपक येतो आणि रागिनी म्हणते की दीपक, अरे काम झालं आहे का? तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम, तुमचं काम झालेलं आहे. तो जो डॉक्टर आहे ना संकर्षण अधिकारी, त्याची सगळी मी हिस्ट्री काढलेली आहे. तो कुठे काम करतो, काय करतो आणि त्याच्या फॅमिलीमध्ये कोण आहे, त्याचे फ्रेंड्स, रिलेटिव्स सगळी मी त्याची माहिती काढलेली आहे, A to Z. मग रागिनी म्हणते की अरे वा, खरंच खूप चांगलं काम केलंस तू. त्याचबरोबर तिला दीपक म्हणतो की मॅडम, आणखी एक गुड न्यूज अशी आहे की आकाशची गाडी ज्या गाडीला धडकली ना, ती गाडी ही डॉक्टर संकर्षण अधिकारी यांची होती आणि त्या गाडीमध्ये त्यांची बायको देखील होती आणि तिचा ऑन द स्पॉट जीव गेला. हे ऐकल्यानंतर आता रागिनी तर खूप खुश होते आणि म्हणते की अरे वा, म्हणजे ह्या सगळ्यामुळे एक गोष्ट मात्र चांगली घडू शकते.
दीपक आता जे काही सांगत असतो त्यामुळे रागिनी खूप खुश होते आणि रागिनी म्हणते की फायनली आता काहीतरी महत्त्वाचं आणि चांगलं घडले. आता आकाशच्या हातून त्या बाईचा खून झाला आहे, म्हणजेच तिचा अपघात झाला आहे आणि ती मेली. म्हणजे डॉक्टर संकर्षण हा कधीही आकाश आणि भूमीची मदत करण्यासाठी तयार होणार नाही. आता भूमी ही डॉक्टरच्या गयावया करेल, परंतु तो ऐकणारच नाही, कारण त्याची बायको ही आकाशमुळे गेली आणि त्यामुळे आता तो कधीही तिला माफ करणार नाही, असं मनातल्या मनातच रागिनी म्हणते आणि खुश होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी अगदी आनंदात असताना इकडे भूमीला म्हणजेच भूमीला बंगल्याच्या बाहेर वॉचमन काढतो. भूमी म्हणते की प्लीज ऐकून घ्या, माझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे हो, प्लीज माझ्या लहान मुलीकडे बघा, तिचे वडील वाचणं हे खूप गरजेचं आहे, त्यामुळे प्लीज मला जर तुम्ही डॉक्टरांबरोबर बोलू द्या ना. तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम बघितलं ना हो तुम्ही, डॉक्टर किती खवळलेत ते, आता जर तुम्ही इथे फार काळ थांबलात ना तर ते माझं ऐकणार नाहीत, ते मला नोकरीवरून काढून टाकतील. आधी नशीब त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं नाही. साहेब खूप दुःखात आहे हो, त्यांची बायको गेली आहेत, त्यांच्या बायकोवर खूप जीव होता त्यांचा, तुम्ही घ्या ना समजून जरा, प्लीज त्यांना एकटं सोडा, तिकडे जाऊ नका, नाहीतर माझी नोकरीच जाईल, प्लीज मॅडम समजा, माणुसकी म्हणून प्लीज समजून घ्या, असं म्हणून तो दरवाजा आता बंद करून टाकतो. भूमी आता बाहेर येते आणि टेन्शन असतं. तेव्हा मानसी म्हणत असते की काय झालं आहे, ताईला त्या डॉक्टरांबद्दल तर समजलं असेल ना, तिला पत्ता तर सापडला असेल ना, नेमकं काय घडलं असेल असा विचार तिथे आपल्या मानसीला येत असतो. आणि जर वेळेवर आले नाही तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो असं त्यांना आता लक्षात आलेलं असतं, म्हणून ते खूप घाबरलेले असतात. आता काय करावं काहीच कळत नाही. तेवढ्यातच डॉक्टर येतात आणि म्हणतात की काही समजलं आहे का तुम्हाला, भूमी मॅडम कुठे आहेत, काय आहेत ते काही समजलं आहे का. त्याच वेळेला आता ते म्हणते की नाही, अजूनही काही नाही, ती केली आहे. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की किती वेळ, त्यांना प्लीज लवकर यायला सांगा, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. लवकरात लवकर ते आलं नाहीत तर आकाशचा जीव वाचवणं हे आपल्या हातामध्ये नाही आहे, म्हणून लवकर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा, असं डॉक्टर म्हणतात. त्यानंतर भूमी आता गेटच्या बाहेरच उभी असते आणि तिला टेन्शन आलेलं असतं, मी आता काय करू, आकाशला कसं वाचवू, छोटंसं पिल्लू हे पदरात आहे आणि शिवाय ते रडतंय आणि आकाशसाठी ते ऐकतच नाही आहेत, डॉक्टरही ऐकून घेत नाही आहे, मी काय करू काहीच कळत नाही आहे, असं तिला आता वाटत असतं. त्यामुळे ती टेन्शनमध्ये असते. आता भूमी ही बाहेर उभी असते आणि म्हणते की काय करू, तिकडे आकाशचा जीव धोक्यामध्ये आहे आणि इकडे डॉक्टर संकर्षण काही ऐकायला तयार नाही, मी काय करू, देवी आई काहीतरी मार्ग दाखव, लवकरात लवकर काहीतरी कर, माझ्या आकाशला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढ, काहीतरी चमत्कार घडू दे आणि डॉक्टर संकर्षण यांनी माझं ऐकू दे. या अपघातात त्यांनी त्यांची बायको गमावली, त्यांच्यासाठी हे खूप मोठं दुःख आहे, परंतु मला माझ्या बाळासाठी खूप वाईट वाटतं आहे, माझ्या बाळासाठी तरी आकाशने बरं झालं पाहिजे, ती अशा प्रकारे अनाथ नाही झाली पाहिजे, आकाश हा लवकर परत आला पाहिजे, असं म्हणून भूमी रडत असते आणि डोळ्यांमध्ये आता पाणी आलेलं असतं, म्हणून ती खूप अस्वस्थ असते. त्याच वेळेला आता इथे पोलिसांची गाडी येते आणि तो विचारतो की भूमी मॅडम. तेव्हा भूमी त्यांच्याकडे बघते आणि मग म्हणते की सर तुम्ही. तेव्हा तो सांगतो की हो मॅडम, मी इथे डॉक्टर संकर्षण यांच्याशी बोलायला आलो आहे, म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी घडल्यात त्याबद्दल जरा त्यांच्याशी बोलायचं आहे मला. मग भूमी म्हणते की मी इथे आली आहे कारण ते मोठे न्यूरोसर्जन आहेत आणि जर आकाशची ट्रीटमेंट त्यांनी केली नाही वेळेमध्ये, त्याच्याकडे वेळ खूप कमी आहे, जर ट्रीटमेंट नाही झाली तर मात्र आकाशचा जीव धोक्यात आहे, तो स्वतःचा जीवही गमावू शकतो, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांशी, परंतु ते माझं ऐकूनच घेत नाही आहे. या अपघातात त्यांची बायकोचा जीव गेला तुम्हालाही माहीतच असेल, परंतु ते ऐकूनच घेत नाही आहेत. मी किती समजावलं त्यांना, परंतु तरीही ते समजत नाहीत. तेव्हा मग लगेच ते म्हणतात की बरं ठीक आहे, हरकत नाही, मी त्यांच्याशी बोलून प्रयत्न करून बघतो, बघूया ऐकतायत का ते. त्यावेळेला मग असं म्हटल्यावर भूमीचा जीव जरा भांड्यामध्ये पडते. ती म्हणते की हो प्लीज जरा तुम्ही बोला ना त्यांच्याशी आणि मला त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं असं सांगा आणि मी आता तुम्हाला जे काही सांगितलं तेही त्याला सांगा, म्हणजे त्यांना समजेल की मला असं का होतं आहे आणि मी अशी का वागते ते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे मॅडम, तुम्ही नका काळजी करू, मी बघतो काय करायचं ते, तुम्ही नका घाबरू. तेव्हा भूमी म्हणते की प्लीज त्यांना सांगा की मला त्यांच्याशी बोलायचं आहे अर्जंटली, माझ्या नवऱ्याच्या जीवाचा प्रश्न आहे. तेव्हा इन्स्पेक्टर हे आतमध्ये निघून जातात. भूमी ही देवाला हात जोडते आणि म्हणते की देवी आई, अगदी वेळेवर धावून आलीस तू, अगदी योग्य वेळ माझ्या आकाशची ट्रीटमेंट ही करण्यासाठी डॉक्टरांचं येणं ही खूप गरजेचं आहे आणि जर त्याने माझं ऐकलं नाही तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. तेवढ्यातच आता आतमध्ये इन्स्पेक्टर गेल्यामुळे भूमीला जरासं बरं वाटलेलं असतं. तेव्हा मग इथे आता दीपक माहिती देतो की मॅडम आणखी एक माहिती महत्त्वाची म्हणजे की ही बघा,
हे आहे त्या डॉक्टर संकर्षण अधिकारी याची बायको. तेव्हा रागिनी बघत राहते. मग दीपक म्हणतो की आणखी महत्त्वाची एक बातमी आहे की डॉक्टर संकर्षण अधिकारी याची जी बायको आहे ती बायकोचा जीव अपघातात गेलाय. म्हणजे आकाशच्या गाडीचा त्या दिवशी अपघात झाला, त्या अपघातामध्येच त्याचा बायकोचा जीव गेलाय. म्हणून काही झालं तरीही आता आकाशला काही हा माफ करणार नाही आणि ट्रीटमेंट करण्यासाठी तयारच होणार नाही असा विचार आता रागिनी करायला लागते. दीपक सांगतो की ह्या सगळ्यामुळे आता त्या डॉक्टरची सगळी माहिती मला महत्त्वाची समजलेली आहे. मग त्याबरोबर त्याला आता रागिनी म्हणते की तू कधी चेस खेळलायस का? तो म्हणतो की नाही, तसला गेम मी नाही खेळलो. मग रागिनी म्हणते की तुला माहिती नाही आहे, हे जे काही आहे ना, हे चेस म्हणजे आपलं एखादं महत्त्वाचं प्यादं ते तर फक्त एक प्यादं असतं, परंतु समोरचा जो खेळणारा असतो त्याचे हात शातीर आणि मेंदू शातीर असावा लागतो आणि त्यामुळेच त्या बुद्धिबळाच्या खेळाला मजा येते. तसंच काहीसं आत्ता करायचं आहे. हे जे तू काही प्यादं आणलास ना डॉक्टर नावाचं, हे अगदी अगदी मस्त आहे, पण त्याला बाजूला ठेवायचं आहे. आणि जे तू त्याचा मित्र हा वरद रानडे याची माहिती आणली आहेस ती पण खूप लाख मोलाची आहे. हा माणूस आपल्या कामाचा आहे, त्यामुळे हे प्यादं बाजूला ठेवूया. हा त्याचा अगदी मित्र आहे ना खास आणि तुझ्या ओळखीचा. तेव्हा मग तो म्हणतो की हो, कसं आहे ना, हा जो आहे औषधाची कंपनी आहे, परंतु एका गुन्ह्यामध्ये अडकला होता आणि मी याला सोडवलं होतं. जसा संकर्षण हा साधा आहे तसा हा नाही आहे, हा आडमुठ्या वाटेचा आहे, त्यामुळे तो आपल्या कामाचा आहे. मग रागिनी खुश होते आणि म्हणते की याच्याबद्दल माहिती राहू दे आणि आपल्या माणसांना अशा प्रकारेच राखून ठेवायचं असतं. आता अथर्व हा भूमीला फोन करतो आणि म्हणतो की ताई, अगं काय झालं, तू कुठे आहेस? डॉक्टर वाट बघतायत. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, मी इथे डॉक्टरांच्या बाहेर उभी आहे, परंतु ते ऐकायलाच तयार नाही आहे. अथर्व म्हणतो ताई, असं करू नकोस प्लीज, लवकर ये, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. इथे डॉक्टरांनी सांगितलं लवकरात लवकर त्या अधिकारी डॉक्टरला घेऊन या, नाहीतर आकाशचा जीव आपल्या हातात नाही आहे. नंतर लेट येऊन संघर्ष अधिकारीही काहीच करू शकणार नाहीत. प्लीज ताई, काहीतरी कर, असं त्याला तो बोलत असतो. आणि भूमीला मात्र काळजी वाटत असते की मी आता काय करू. आणि त्याच वेळेला फोन ठेवल्यानंतर भूमी म्हणते की थांबा. तो पुन्हा फोन केल्यावर भूमी म्हणते की मी तुमच्याशी नंतर बोलते. आणि भूमीला समोरून संकर्षण आणि तो इन्स्पेक्टर येताना दिसत असतात. ती म्हणते की हो अथर्व, मी प्रयत्न करतेच आहे, हा चल. तेव्हा मानसी म्हणते की काय झालं? तेव्हा अथर्व सांगतो की तिथे फोन कट झाला आहे आणि सगळे टेन्शनमध्ये असतात. तेव्हा आता संकर्षण हा इन्स्पेक्टरला सांगत असतो ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टींमध्ये कोणालाही वाचता कामा नये. तेव्हा मग भूमी समोर उभी असते. आता भूमीला समोर पाहिल्यानंतर संकर्षण म्हणतो की या बाई इथे परत कशा का आल्या? वॉचमन कुठे होतात तुम्ही? तो म्हणतो की सर, मी वॉशरूमला गेलो होतो. मग वॉचमनला तो म्हणतो की तुम्हाला तुमची नोकरी प्यारी नाही आहे का? या बाईंना सोडू नका म्हणून सांगितलं होतं ना? तेव्हा मग वॉचमन म्हणतो की मी त्यांना हकललं होतं. त्यावर ते हवालदार म्हणतात की हे बघा साहेब, मीच त्यांना यायला सांगितलं. तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही का सांगितलं? तेव्हा हवालदार सांगतो की तुम्ही प्लीज एकदा त्यांचं जे म्हणणं आहे ना ऐकून घ्या, मी यांना चांगलंच ओळखतं, खूप चांगले आहेत या. तेव्हा मग आता लगेच डॉक्टर म्हणतात की हे बघा सर, यामध्ये कुठल्याही गोष्टीची तुम्ही मध्ये पडण्याची गरज नाही. ज्यांनी कोणी हा गुन्हा केला आहे, माझ्या बायकोचा जीव गेला आहे, त्यांना मात्र मी सोडणार नाहीच आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही यांच्यामध्ये काही पडू नका. मग हवालदार म्हणतो की प्लीज साहेब ऐकून घ्या. तेव्हा संकर्षण म्हणतो की मॅडम अजिबात नाही, मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नाही. आणि इन्स्पेक्टरला म्हणतो की हे बघा, तुम्हीही आता प्लीज इथून निघालात ना तरीही चालेल, कारण तुमचं जे काम होतं ते मी केलेलं आहे, म्हणून प्लीज इथून निघा आणि तुम्हाला मी सहकार्य योग्य ते केलं आहे, असं आता तो म्हणतो. नंतर मग भूमीला बघत तो म्हणतो की यांच्या नवऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, त्याच्या अगेन्स्ट मी केस दाखल केली आहे, असं आता जेव्हा संकर्षण बोलतो तेव्हा भूमी म्हणते की हो, भोगतोय तो शिक्षा त्याने कधीही न केलेल्या गुन्ह्याची, असं आता भूमी जेव्हा बोलते तेव्हा त्या इन्स्पेक्टरला म्हणजेच त्या हवालदाराला खूप वाईट वाटत असतं, परंतु संकर्षणला मात्र काहीच वाटत नाही. पुढच्या भागामध्ये भूमी म्हणत असते की सर, हे असं वागून तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून पाठ फिरवताय असं मला वाटतं. त्यावेळेला मग तो म्हणतो की मी माझ्या कर्तव्यापासून पाठ फिरवतोय असं मला तरी वाटत नाही, मी माझं कर्तव्य पूर्णच करत आहे. आणि जर तुम्हाला तसं म्हणायचं असेल की मी माझं कर्तव्य विसरतोय, तर एक वेळेस मी डॉक्टरकी सोडेन, परंतु मी माझ्या बायकोच्या गुन्हेगाराला सोडणार नाही. आणि मी डॉक्टरकी सोडेन, परंतु तुमच्या नवऱ्याला मी अजिबातच वाचवणार नाही, काही झालं तरीही चालेल, असं आता भूमी ही त्या संकर्षण अधिकारीला बोलून दाखवते. अशा प्रकारे आता संकर्षण हा काही झालं तरीही
एक वेळेस डॉक्टर स्वतःची डॉक्टरकी सोडायला तयार आहे, परंतु आकाशची ट्रीटमेंट करायला तयार नाही. हे ऐकून भूमीला धक्काच बसतो आणि ती त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर आता पौर्णिमा ही हॉस्पिटलमध्ये म्हणत असते की आई, एक आनंदाची बातमी आहे की आताच डॉक्टरांनी डिक्लेअर केलं आहे की आकाश मेला, तो आता आपल्यामध्ये राहिलेला नाही. हे ऐकल्यानंतर आता भूमीला धक्काच बसतो आणि भूमी हे सगळं ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच हादरते. आता डॉक्टरने नकार दिल्यामुळे भूमीला काहीही करता आलेलं नसतं आणि फायनली आकाशचा जीव आता गेलेला असतो. त्यामुळे भूमीला खूप टेन्शन येऊ लागतं आणि ती तिथेच तशीच उभी असते. आता नेमकं पुढे काय घडणार, आता आकाश पुन्हा कसा येणार किंवा हे सगळं संकर्षण हा मदत करेल, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.